ठरलं तर मग या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली चिडलेली असते आणि ती अर्जुनवरती खूप राग करत असते. कारण अर्जुनला सायलीने सांगितलेल्या भावना गाण्यातून काही कळतच नसतात. त्यामुळे सायली म्हणते, काय चाललंय हे तुमचं? यावरती अर्जुन म्हणतो, मी काही चुकलोय का? म्हणजे आता तुम्ही आत्ता हेच म्हटलात ना, श्रावणामध्ये वळीव नावाचा कोणीतरी नाचतोय, हाच याचा अर्थ आहे ना? यावरती सायली आता काहीच बोलत नाही. सर, परीक्षा संपले, तुम्ही परीक्षेमध्ये पूर्णपणे नापास झालेले आहात, आता मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाहीये, असं म्हणत सायली आता अर्जुनवरती चिडते आणि आता एका साईडला तोंड करून झोपी जाते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, थांबा 1 मिनिट, हा प्रँक होता का माझ्यासोबत? यावरती सायली म्हणते, सर काय चाललंय? मी का प्रँक करेन? तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गाणं ओळखता आलं नाही आणि त्यासाठी मी काहीही प्रँक केलेला नाही. यावरती अर्जुन म्हणतो, असं काय करताय? अहो सांगा ना मिसेस सायली, सांगा ना नक्की काय या गाण्याचा अर्थ होता? आता अर्जुनला काहीच कळत नाही. सायलींना मला वेगळं काहीतरी सांगायचं होतं आणि मी वेगळं काहीतरी समजलो का? नाही नाही, काहीतरी गडबड आहे, मला काही कळतच नाहीये. यासाठी आता मला किमान चैतन्याची मदत तरी घेतलंच पाहिजे, कारण चैतन्यच या सगळ्यामध्ये मला सांगू शकेल की या सगळ्यामध्ये याचा अर्थ काय आहे. ते काही नाही, मला ताबडतोब चैतन्यकडे जायला पाहिजे, असं म्हणत अर्जुन उठतो आणि झोपलेल्या चैतन्याला मध्येच उठवण्यासाठी आता तडक तो निघून जातो. तोपर्यंत इकडे आता प्रतिमाची अवस्था खूप बिकट असते. प्रतिमाला या सगळ्यामध्ये खूप खूप टेन्शन आलेलं असतं. ती काय बोलते ते कोणाला कळत नसतं. ती सांगत असते, आगीच्या पलीकडे तो माणूस, आगीच्या पलीकडे तो माणूस, असं म्हणत प्रतिमा वेड्यासारखी ओरडत असते. त्यावर ती सुमन म्हणते, वहिनी काय आहे? कोण माणूस? आगीच्या पलीकडे कोणता माणूस उभा होता? यावरती प्रतिमा सांगायला लागते, तोच माणूस होता, अपघात झाला होता, त्या माणसाने मला मारलं, असं म्हणत आता इकडे कल्पना विचारत असते आणि आता प्रतिमा आपल्या डोक्यामध्ये जे जे येईल ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत प्रिया म्हणायला लागते, आई कोण माणूस? काय झालं? आई, तुला कोणी हमला केला का? असं म्हणत प्रिया मुद्दाम तिला डिस्टर्ब करत असते, जेणेकर तिने जे काही सांगितलंय ते सगळ्यांपर्यंत पोहोचूच नये. प्रियाला अंदाज आलेला असतो की प्रतिमाला साधारण काय सांगायचं आहे. यावरती रविराज प्रियाला बाजूला करतात, थांब, तू बाजूला हो, मला विचारू दे प्रतिमाला काय आहे ते, असं म्हणत रविराज येतात आणि प्रतिमा, काय झालं? कधीच्या अपघाताबद्दल बोलत आहेस तू? प्रतिमा म्हणते, ते काही मला आठवत नाहीये, पण त्यावेळेला एक माणूस माझ्या समोर आला आणि त्याने हातामध्ये जळतं लाकूड घेतलं होतं. मी त्या अपघातातून वरती येण्याचा प्रयत्न करत होते, मी त्या अपघातामधून वाचण्याचा प्रयत्न करत होते. मला माहित नव्हतं की तो माणूस कोण आहे. मी त्याच्याकडे मदतीचा हात मागितला, मला वरती येण्यासाठी मी त्याची मदत घेत होते, पण त्या माणसाने माझी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तर त्या माणसाने हातामध्ये जळतं लाकूड घेतलं. जळतं लाकूड घेतून तिथे आगीच्या मागे तो उभा होता आणि त्यानंतर ते जळतं लाकूड त्याने माझ्या तोंडावरती सपकन मारलं आणि माझं तोंड हे असं भाजलं, असं म्हणत प्रतिमा इथपर्यंतची गोष्ट सांगते आणि आता नागराज हादरतो. म्हणजे हिला महिपत आठवलाय वाटते. महिपत सोबत जे काही घडले ते सगळं हिला आठवलेलं दिसतंय, असं म्हणत आता मात्र नागराज स्वतः हादरतो. आता काही खरं नाही, जर हिला महिपत आठवलाय तर फायनली सगळ्याच गोष्टी पूर्णपणे हिला आठवतायत की काय? तोपर्यंत रविराज म्हणतात, प्रतिमा हा अपघात कधी झाला होता? म्हणजे तू इकडे येण्याच्या आधी जेव्हा अलिबागला राहत होतीस तेव्हा हा अपघात झाला होता का? प्रतिमा मला सांग, मला खरंच सांग की या सगळ्यामध्ये हा अपघात कधी झाला? सुमन म्हणते, हो वहिनी, तुम्ही अलिबागला होतात तेव्हा हे सगळं घडलं. प्रतिमा म्हणते, मला काही आठवत नाहीये की हे सगळं कधी घडलं, कसं घडलं, कुठे घडलं आणि ते काही मला माहित नाहीये. पण मला एवढंच आठवतंय की माझा अपघात झाला आणि त्या अपघातातून मी वाचण्याचा प्रयत्न करत असताना तो माणूस तिकडे आला आणि त्याने मला जाळून टाकलं, असं म्हणत प्रतिमा रडत असते. आपल्याला जे आठवत असतं ते सांगत असते. रविराज म्हणतात, प्रतिमा तू काळजी करू नकोस, ती जी कोणी व्यक्ती आहे तिने तुला जाळण्याचा प्रयत्न केला ना, त्या व्यक्तीला मी सोडणार नाहीये. तू एक काम कर बरं, तू आत्ता सध्या शांत हो. उद्याच्या उद्या मी स्केच आर्टिस्टला बोलवतो आणि त्यानंतर त्या दिवशी जो काही प्रकार घडला
त्या प्रकाराबद्दल तू त्या स्केच आर्टिस्टला सांग. प्रतिमा अजूनही ट्रॉमामधून बाहेर आलेली नसते. प्रतिमा ओरडत असते. तिच्या डोळ्यासमोर नागराजचं चित्र येत असतं आणि प्रतिमा स्वतःला सावरूच शकत नसते. आता तर महिपतचं चित्र डोळ्यासमोर आणून आणून प्रतिमा घाबरत असते. तोपर्यंत नागराजीकडे विचार करायला लागतो, अरे बापरे, आत्ता जर का स्केच आर्टिस्ट आला आणि त्याने महिपतचं चित्र काढलं, झालं, आपली तर वाटच लागली ना. म्हणजे आता महिपतचं नाव जर समोर आलं तर महिपत तर आपल्याला सोडणारच नाहीये. तोपर्यंत सुमन म्हणते, भाऊजी मला असं वाटतंय वहिनींना ना तुम्ही वरती घेऊन जा. तोपर्यंत मी त्यांच्यासाठी गरम दूध आणते. कदाचित गरम दूध प्यायल्यावरती त्यांना जरा झोप लागेल आणि या गोष्टीचा विसर पडेल. तुम्ही एक काम करा, वहिनींना रूममध्ये घेऊन जा, जरा त्यांना शांत करा, तोपर्यंत मी दूध घेऊन आलेच. असं म्हणत सुमन आता प्रतिमाला रविराजांना रूममध्ये न्यायला सांगते. रविराज म्हणतात, प्रतिमा तू काळजी करू नकोस, ज्या कोणी तुझी ही अवस्था केले ना त्याला मी सोडणार नाहीये. प्रतिमा कोणत्याही प्रकारे त्या माणसाला शिक्षा ही मिळणारच. असं म्हणत रविराज आता ठाम निश्चय करतात की ज्याने कोणी प्रतिमाला जाळले त्याला मी सोडणार नाही. मग प्रतिमा आपल्या रूममध्ये निघून जाते. तोपर्यंत प्रिया आणि नागराज यांची पूर्णपणे बोलती बंद झालेली असते. आता मात्र नागराजला आठवतं की जर महिपतचं नाव इकडे आलं तर आपलं काही खरं नाही. त्यानंतर प्रतिमा रूममध्ये निघून गेली म्हटल्यावरती इकडे दोघांची चर्चासत्र सुरू होतं. त्यावरती प्रिया म्हणते, बघितलं, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. ही अर्ध्या डोक्याची बाई आता आपल्या सगळ्यांसाठी किती घातक आहे याचा आपल्याला पुरावा मिळाला ना. अजून कोणता ठोस पुरावा पाहिजे सांगा बरं. यावर नागराज म्हणतो, आता पुरावा नाही, आता ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. कारण जर उद्या स्केच आर्टिस्ट आला तर तो स्केच आर्टिस्ट प्रतिमा वहिनी सांगतील तसं चित्र बनवेल आणि ते चित्र महिपतचं बनेल. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना. महिपतचं चित्र आता प्रतिमा वहिनीने बनवण्याच्या आधीच आता आपल्याला हे सगळं करायला पाहिजे. आपल्याला या सगळ्यामध्ये प्रतिमा वहिनीला चित्र काढेपर्यंत त्याच्यासमोर ठेवायचंच नाहीये. चित्र काढायच्या आधीच प्रतिमा वहिनीची रवानगी स्वर्गामध्ये करायला पाहिजे. असं म्हणत इकडे आता नागराजने आणि प्रियाने जो प्लॅन ठरवला असतो तो प्लॅन वर्कआउट करण्याची वेळ आली असते. त्यावरती नागराज म्हणतो, आपण जो प्लॅन ठरवला आहे तो आत्ताच्या आत्ताच आपण करायचा, आजच्या रात्रीच. हे बघ, सुमनला सांगितलेलं आहे ना सुमननी की मी दूध गरम करून आणते, तर ते दूध सुमन नाही तर तू गरम करून द्यायचं आणि त्याच दुधामध्ये आपण आता बचाकभर अख्खी बाटली रिकामी करायची आहे. यावरती प्रिया म्हणते, हो चालेल. मग दोघांचा प्लॅन ठरतो आणि दोघ जण किचनमध्ये जाऊन आता दूध गरम करून त्याच्यामध्ये पूर्ण बाटली जी औषधांच्या गोळ्यांची असते ती रिकामी करायला लागतात. तोपर्यंत इकडे रात्री अर्जुन मात्र झोप येत नसल्यामुळे किंवा सायलीकडून कसं उत्तर काढून घ्यायचं हा प्रश्न पडल्यामुळे रात्रीच्या रात्री तो चैतन्याला उठवायला येतो. चैतन्य निवांतपणे झोपलेला असतो. अर्जुन रात्री येतो, चैतन्य चैतन्य उठ ना असं म्हणत तो चैतन्याला उठवायला लागतो. तोपर्यंत इकडे आता नागराज आणि आता प्रिया हे दोघं जण किचनमध्ये येतात. किचनमध्ये आल्यावरती गोळ्यांची डब्बी ही काढतात आणि दूध गरम केलं जातं. तोपर्यंत सुमन आता वरती प्रतिमाला रूममध्ये घेऊन गेलेली असते, ती खाली यायला निघते. इकडे तोपर्यंत धावत पळत आता इकडे अर्जुन येतो आणि आता चैतन्य चैतन्य उठ चैतन्य उठ. चैतन्य म्हणतो, अरे असं काय करतोयस, काय झालंय, इतक्या रात्री अशा पद्धतीने कोण उठवतं, अरे घाबरलो ना मी. यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, नाही नाही, ही घाबरायची वेळ नाहीये, ही मला मदत करायची वेळ आहे. चैतन्य म्हणतो, अरे वा, हे पण तूच ठरवणार का, अरे मी गाढ झोपेत आहे, तुझं काय चाललंय, तू गाढ झोपेतून मला उठवण्याचा का प्रयत्न करतोयस. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, आता काहीतरी करायलाच पाहिजे, आता शांत बसून चालणार नाही, कारण या परिस्थितीवरती आपल्याला मात करायलाच पाहिजे. यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो, अरे कशावरती मात, कसली परिस्थिती, काय झालंय, मध्यरात्री येऊन मला उठवायला एवढं झालंय तरी काय. अर्जुन म्हणतो, नाही नाही, सायलीच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुला आता मला युक्ती सांगावीच लागेल, आता मी तुला शांत बसू देणार नाहीये. चैतन्य म्हणतो, अरे माझ्या डोळ्यावरती झोप आहे बाबा, तू असं काय करतोयस, मला झोपू दे की. यावरती अर्जुन हट्टाला पेटतो आणि मी तुला कदापि झोपू देणार नाहीये, चल उठ पहिला, आत्ताच्या आत्ता तुला मी फ्रेशपैकी कॉफी बनवून देतो, चल तू किचनमध्ये, मी तुला कॉफी बनवून देतो, तू छानपैकी कॉफी पी आणि कॉफी प्यायल्यानंतर मग तुला या सगळ्यामध्ये काहीतरी युक्ती सुचेल.
असं म्हणत इकडे आता अर्जुन काही ऐकत नाही. तो चैतन्याचा हात धरतो, त्याला फरफटत किचनमध्ये नेतो आणि चल लवकर, मी तिथेच तुला छानपैकी कॉफी बनवून दिली ना की या सगळ्यामध्ये तुझ्या अशा आयडिया पटापट बाहेर येतील. चल लवकर. असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला हाताला धरून खेचत नेतो. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणायला लागतो, बोल चैतन्य, काय युक्ती करायची? सायलीच्या मनामध्ये जे काही आहे, जे प्रेम आपुलकी आहे, हे सगळं काढून घेण्यासाठी काय करायचं सांग सांग, आठव. पण चैतन्याला काहीच जमत नसतं. त्याच्या डोळ्यावरती पूर्णपणे झोप असते आणि तो डुलक्या काढत असतो. अर्जुन म्हणतो, थांब, पटकन स्ट्रॉंग कॉफी बनवतो. हा म्हणजे ही कॉफी मला आता मिसेस सायलींसारखी वर्ल्ड बेस्ट कॉफी नाही बनवता येणार, पण ठीक आहे, मी त्यातल्या त्यात करण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणत अर्जुन आता कॉफी करतो आणि म्हणतो, हे बघ चैतन्य, झाली आहे कॉफी, अजिबात झोपण्याचा प्रयत्न करू नकोस. मी या सगळ्यामध्ये आता मात्र तुला कॉफी द्यायला आलेलो आहे. पण चैतन्य इकडे पूर्ण झोपेच्या अधीन झालेला असतो आणि तो पूर्णपणे झोपून सुद्धा गेलेला असतो. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, असं काय करतोयस? मी इकडे कॉफी बनवतोय आणि तू तू काय झोपतोयस का? चल चल, उठ लवकर. असं म्हणत तो आता चैतन्याला कॉफी देतो. चैतन्याला ना कॉफी असते, हवे असते, ना त्याला आता या सगळ्यामध्ये अर्जुन सोबत बोलायचं असतं, ना कुठची आयडिया शेअर करायची असते. त्यामुळे चैतन्य सांगतो, अर्जुन, अरे आज नको ना, आज निदान झोपू तरी दे मला. आज झोपल्यावरती उद्या कदाचित फ्रेशपैकी आयडिया येतील. आज मला खरंच नाही आयडिया येत आहे, मला झोपू दे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, अरे असं काय करतोयस? या सगळ्यामध्ये माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तिकडे सायली काय मराठी गाणी बोलतात मला काही कळत नाहीये. त्या मला विचारतायत की तुम्हाला काही समजलं का? काय सांगू मी त्यांना? मला काही कळत नाही असं सांगू का? नाही नाही, तू बोल ना, तू काहीतरी मदत कर की. असं म्हणत अर्जुन खूप फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि चैतन्याच्या अंगावरती ओरडत असतो, बोल, तू सांग, चैतन्य सांग. असं म्हणत तो आरडाओरडा करायला लागतो. पण चैतन्याला काही झोप कमी होत नसते. तो जांभया देत असतो. इकडे तोपर्यंत नागराज सांगत असतो, दूध गरम कर, लवकर दूध गरम कर. आणि ह्या गोळ्या पूर्ण दूध गरम होत असतानाच त्याच्यात टाकल्यास ना तरी पण चालतील. तोपर्यंत दूध इकडे गरम होत असतं. प्रियाने गोळ्या अजून टाकलेल्या नसतात. तर प्रिया सांगते, नको, याच्यात डायरेक्ट गोळ्या टाकण्यापेक्षा सगळ्या गोळ्या मी न ग्लासातच टाकते आणि त्यानंतर दूध त्याच्यावरती ओतते. तोपर्यंत नागराज आता तिकडे उभा असतो आणि गोळ्या प्रिया टाकणार तितक्यात तिथे सुमंतीला आवाज येते, तन्वी, आणि इतक्या जोरात किंचाळते की आता इकडे प्रिया घाबरते. हातामधला ग्लास खाली पडतो, सगळं खराब होतं. तोपर्यंत सुमन येते आणि, काय ग तन्वी, तू इथे काय करते आहेस? मी प्रतिमा वहिनींसाठी दूध गरम करायला आले, पण तुझं काय चाललंय इकडे? यावरती प्रिया म्हणते, असं काय करतेस सुमन काकी? अगं माझ्या आईसाठी मी दूध नाही गरम करणार तर कोण करणार? माझ्या आईसाठी मीच दूध गरम करणार ना. सुमन म्हणते, अगं नको, कशाला, मी दूध गरम करून देते ना, थांब जरा, मी दूध गरम करते, हो तू बाजूला. असं म्हणत सुमन आता इकडे प्रियाला बाजूला करते आणि त्यावरती प्रिया म्हणते, नाही, मला माझ्या आईसाठी काहीतरी करू दे ना. सुमन काकी, असं करू नकोस, मला माझ्या आईसाठी दूध गरम करू दे. असं म्हटल्यावरती सुमन म्हणते, बरं बाई, ठीक आहे, तू कर दूध गरम. असं म्हटल्यावरती आता इकडे, तू घाबरलीस का ग? मी तर इथे तुला आवाज दिला होता, तू इतक्या जोराने का किंचाळलीस? असं म्हणत लावती आता इकडे नागराज बाजू सावरायला येतो. नागराज म्हणतो, असं काय करतेस सुमन? अगं किती मोठ्याने आवाज काढलास तू, किती जोराने ओरडलीस तू, दचकली ना ती बिचारी. ती काय, मी सुद्धा दचकलो. असं मोठ्याने आरडाओरडा करत येऊ नकोस ग. सुमन म्हणते, सॉरी सॉरी, मला नाही कळलं हे सगळं असं झालंय ते, माफ करा हा, मला काही ओरडण्याचा अजिबात हेतू नव्हता. असं म्हणत सुमन आता माफी मागायला लागते. त्यानंतर नागराज म्हणतो, एक काम कर, तू सुमन, तू जा तुझ्या खोलीमध्ये, ही आहे ना प्रतिमा वहिनींसाठी दूध घेऊन त्यांच्या रूममध्ये जाईल. असं म्हटल्यावर ती सुमन तिकडून निघून जाते. सुमन निघून गेल्यावरती प्रिया म्हणते, काय हो, कसली अजब गजब फॅमिली आहे तुमची. ही अर्ध्या डोक्याची प्रतिमा आणि त्यानंतर तुमची पाव मेंदूची ही बायको. यावरती नागराज म्हणतो, आणि तुला तर अजिबात मेंदू नाही, म्हणूनच तू या फॅमिलीमध्ये आलीस ना. अर्ध डोकं, पाव डोकं, रिकाम डोकं, बरोबर आहे ना. असं म्हणत नागराज प्रियाला सुद्धा चांगलाच टोमणा मारतो. प्रिया म्हणते, माझ्या नादी लागू नका हा. यावरती नागराज म्हणतो, मग तू तरी माझ्या नादी कशाला लागतेस? गुपचूप दूध गरम कर आणि जा, देऊन जा.
मग आता प्रिया त्या ग्लासामध्ये गोळ्या टाकते. ऍक्च्युली प्रियाची ही चूक होते की गोळ्या नागराजने सांगितल्याप्रमाणे पातेल्यात न टाकल्यामुळे डायरेक्ट ग्लासमध्ये गोळ्या त्या व्यवस्थित विरघळल्या जात नाही आणि प्रिया घाईघाईमध्ये ते आता चमच्याने हलवते आणि तो ग्लास घेऊन इकडे आता प्रतिमाच्या रूममध्ये यायला निघते. तोपर्यंत रविराज प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तिच्याकडून जास्त काही माहिती मिळते का, तिला बाकी काही आठवते का, हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात. पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं. रविराज तिला विचारत असतात, शांत करत असतात. तोपर्यंत प्रिया तर दुधाचा ग्लास घेऊन प्रतिमाच्या इकडे आलेली असते. आई, दूध घे ना, असं म्हणत ती आता प्रतिमाला दूध देत असते. इकडे नागराज दाराच्या बाहेर लपून छपून प्रतिमा कशी दूध पिते पिते की नाही, म्हणजे महिपत सोबत सगळं डिस्कस करून त्याला सगळं कळवायला असा विचार करत असतो. त्यावरती प्रतिमा खूपच थकलेली असते आणि यावेळेला तिला दूध किंवा बाकी काही पिण्याची पण इच्छा नसते. त्यामुळे ती म्हणते, तन्वी अगं नको, खरंच माझा मूड नाहीये. जेव्हा मला वाटेल ना त्यावेळेला मी हे दूध पिईन. यावरती प्रिया म्हणते, नाही आई, तुला ना औषधं वगैरे घ्यायची आहेत. तुझा आत्ता इतका मोठा तुला त्रास झाला, तुझं डोकं दुखते की नाही, गरम गरम दूध पिऊन घे बरं लवकर, असं म्हणत प्रिया हट्टाला पेटते. पण यावेळेला प्रतिमाची मनस्थिती ठीक नसते आणि ती कुणाचंही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती नको नको म्हणत असते आणि रविराजांना वाटत असतं की खरंच हे मायलेकीमधलं प्रेम आहे. पण ह्याच प्रेमामध्ये प्रिया त्या प्रतिमाचा जीव घ्यायला निघाले हे मात्र रविराजांना माहीत नसतं. पण जशी जशी प्रिया एकदम हट्टीपणा करायला लागते, हट्टीपणा करत ती आई दूध पी असं जोराजोरात ओरडायला लागते. मग जरा रविराजांना विचित्र वाटतं, काय चाललंय हे, तन्वी काय करतेस तू. यावरती प्रिया म्हणते, बाबा असं काय करताय, आई आपली दूध पीत नाहीये, तिला दूध पाजण्याचा प्रयत्न करते आहे. पण प्रतिमा इतकी हट्टाला पेटते की प्रियाच्या हातामधला तो ग्लास धुडकावून लावते आणि तो ग्लास खाली पडतो आणि इथेच प्रियाची धांदल उडते. कारण प्रियाने टाकलेल्या गोळ्या ग्लासामध्ये या पूर्ण विरघळलेल्याच नसतात. तर आता जमिनीवरती जेव्हा ग्लास पूर्णपणे पडतो त्यावेळेला ग्लास फुटतो, दूध खाली येतं आणि त्या दुधासोबत न विरघळलेल्या गोळ्या आता अस्ताव्यस्त पसरतात. इकडे नागराज जो बाहेरून पाहत असतो तो चांगलाच हादरतो आणि पटकन दार बंद करून बाहेर येतो. झालं, या प्रियानी माती खाल्ली. ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. आता मला याच्यातून अंग काढून घ्यायला पाहिजे, असं म्हणत इकडे आता नागराज बाहेर येतो. बाहेर येऊन लपून बसतो. प्रिया गडबडते. त्यावरती मग मात्र रविराज म्हणतात, काय ग तन्वी, काय चाललंय तुझं. अगं तू कशाला हट्टीपणा करत होतीस, तिला इतका हट्ट करून काय गरज होती तुला दूध पाजण्याला द्यायची. हे बघ सगळे घाण झाली की नाही, सगळा पसारा उरकायला लागेल. तू एक काम कर, चैतालीला बोलव, ती हे सगळं साफ करून घेईल फरशी, असं म्हणत रविराज चैतालीला बोलवायला सांगतात. पण त्याच वेळेला प्रियाची नजर खाली जाते. पाहते तर काय, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोळ्या ज्या विरघळायला आलेल्या असतात, अर्ध विरघळलेल्या असतात, त्या सगळ्या आता फरशीवरती पडलेल्या असतात. प्रिया गडबडते, या जर का गोळ्या या किल्लेदारनी पाहिल्या तर माझं काही खरं नाही, काय करू काय करू असा विचार करत आता प्रिया म्हणते, नाही बाबा, मीच गोळा करते ना, कशाला चैतालीला बोलवायचं, असं म्हणत प्रिया धावपळ करत आता मात्र त्या गोळ्या आणि ते काचेचा पडलेले तुकडे गोळा करत असते. रविराज म्हणतात, एक मिनिट तन्वी, एक मिनिट थांब, ते पांढरं पांढरं काय आहे दुधामध्ये, तू दुधामध्ये काही मिसळलं होतंस का. आता प्रिया गडबडते, त पप्प करायला लागते आणि नाही बाबा, मी दुधामध्ये काही मिसळलं नव्हतं. म्हणजे मी साखर फुटाणे टाकले होते, म्हणजे जेणेकरून दूध गोड व्हावं. यावरती रविराज म्हणतात, साखर फुटाणे, अगं दूध गोड व्हायला साखर फुटाणे कोण टाकतं, साखर टाकायची ना. प्रिया म्हणते, नाही बाबा, अहो साखर फुटाण्याने जरा जास्तच गोड होतं, असं म्हणत खोटारडी प्रिया खोटं बोलतच असते. आणि रविराजांना मात्र आता संशय आलेला असतो की इतका जो आग्रह करून जो दुधाचा ग्लास ती आता प्यायला लावत आहे, त्या दुधाच्या ग्लासामध्ये नक्की काय होतं. आणि आता प्रिया तोपर्यंत फटाफट फटाफट सगळा ग्लास मधले त्या गोळ्या गोळा करते आणि टाकण्याचा प्रयत्न करते. पण जाता जाता रविराजांच्या मनामध्ये संशयाची आता मात्र पाल चुकचुकते. काहीतरी गडबड होती का, काय होतं हे सगळं. रविराजांना विचार करून करून आता मात्र कोणतंही उत्तर सापडत नाही. प्रिया गडबडते आणि कोणतं नशीब घेऊन ही प्रतिमा जन्माला आली, म्हणजे हिला मारण्याचा मी इतका प्रयत्न करते पण कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाहीये. काय करायचं काय या प्रतिमाचं. या प्रतिमाला आता मात्र संपवायची वेळ पण निघून गेली.
इकडे तोपर्यंत चैतन्य जांभया देत असतो. अर्जुन त्याला विचारत असतो, काहीतरी सांग, काहीतरी बोल, पण तो काही सांगत नसतो, तो काही बोलत नसतो आणि मला झोप येते इतकंच बोलत असतो. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतोय? सायलीला काय वाटतं हे मला कसं कळणार आहे? त्यांच्या मनातली गोष्ट मला जाणून घ्यायची आहे ना. चैतन्य म्हणतो, हे बघ, तुझं ना असं झालंय की या सगळ्यामध्ये स्वतःला तर जागं राहायचंच आहे, पण दुसऱ्याला पण जागं ठेवायचं आहे. अरे उद्या बोलू ना, एका दिवसाने काय होते? तोपर्यंत तिकडे आता पूर्णाजी येते आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं? असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो, अगं याची उद्या केस आहे ना, तर क्लायंटच्या मनामध्ये काय चालू आहे हेच याला माहित नाहीये. यावरती पूर्णाजी म्हणते, अरे क्लायंटच्या मनात काय चालू आहे ते उद्या समजेल, आता झोपा जा बरं. त्यावरती अर्जुनला एक युक्ती समजते आणि तो म्हणतो, अरे बापरे, पूर्णाई तर इतक्या वर्षांचा तिला अनुभव आहे, एका स्त्रीच्या मनामध्ये काय चाललंय हे दुसरी स्त्री आपल्याला सांगू शकते. म्हणून तो म्हणतो, पूर्णाई ये ना, बस इकडे, मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये पूर्णाईला इकडे ये असं म्हणायला लागतो. पण त्याच वेळेला पूर्णाई मात्र आता काही बोलतच नाही. पूर्णाई सांगायला लागते की अरे अर्जुन, ऐक ना, आत्ता सध्या मला झोपू दे बरं. यावरती अर्जुन म्हणायला लागतो, अगं असं काय करतेस? ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती पूर्णाई बसायला येते. पूर्णाई तिकडे बसायला आल्यावरती मग मात्र आता अर्जुन तिला सांगायला लागतो, पूर्णाई मला सांग ना, म्हणजे बघ, माझा क्लायंट आहे ना, त्यांचं ना डिवॉर्सपर्यंत प्रकरण येऊन ठेपलेलं आहे. त्यांच्या या डिवॉर्सच्या प्रकरणामध्ये आता मला तुझी मदत हवी. म्हणजे क्लायंटच्या मनामध्ये काय चाललंय याच्याबद्दल मला खरंच काही कळत नाहीये आणि त्यासाठी तू मदत करशील का? म्हणजे एखाद्या स्त्रीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळण्यासाठी काय करायला लागतं? पूर्णाई बोल ना, तू मला सांग ना. असं म्हणत आता इकडे अर्जुन पूर्णाईला विचारत असतो आणि त्यावरती पूर्णाई सांगत असते, अरे कसं असतं, एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये काय चाललंय हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ना, म्हणजे मी काय करायची तुला माहिती आहे का? त्यावेळेला असं ना आय लव्ह यू वगैरे पटकन काही बोललं जात नसायचं आणि त्यामुळे पटकन आय लव्ह यू बोललं गेलं नसल्यामुळे आता मात्र मी त्यांच्या आवडीचे अशा साड्या वगैरे नेसायचे. त्यांना निळा रंग खूप आवडायचा आणि या निळ्या रंगाच्यामुळे ते माझ्या प्रेमात होते. मी निळ्या रंगाची साडी नेसले की ते खूप खुश व्हायचे. त्यांना जे आवडायचं ना ते सगळं मी करायचे आणि त्यामुळेच आमचं प्रेम वाढत गेलं. यावरती चैतन्य म्हणतो, अगं त्यावेळेला काय, अजूनही या सगळ्यामध्ये गोष्टी ना तितक्याच कॉम्प्लिकेटेड आहेत. लोक दाखवतात की त्यांना न सगळं समजतं किंवा त्यांना खूप डॅशिंग आहेत, पण काही नाही हं. या सगळ्यामध्ये ती सुद्धा लोक आय लव्ह यू म्हणायला भले भले घाबरतात. तू नको काळजी करूस, आता सुद्धा अशी लोक आहेत. अर्जुन म्हणतो, ते जाऊ दे, पण पूर्णाई खरंच का? म्हणजे आपलं एकमेकावरती प्रेम असेल तर आपण या सगळ्यामध्ये त्यांच्या आवडीनिवडी जपतो का? पूर्णाई म्हणते, हो तर, त्यांच्या आवडीनिवडी जपायला आपल्याला खूप आवडत असतं. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, आता ठरलं, माझा रंग हिरवा फेवरेट आहे हे सायलीला सांगायचं आणि त्या रंगाची जर का सायली साडी नेसली तर त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे असं समजायचं. आणि मग फायनली ठरतं, सायलीपर्यंत विषय येतो की अर्जुनला हिरवा रंग आवडतो आणि सायली त्या रंगात नेसण्याची आता मात्र तयारी करते.